महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। कोंढवा येथील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये काल रात्री 7:30च्या सुमारास एका महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। आरोपीने डिलिव्हरी बॉय असल्याचे भासवत महिलेला फसवले आणि तिच्यावर अत्याचार केला आहे। सदर आरोपीने महिलेच्या दारात येऊन सांगितले की तुमच्या बँकेचा लिफाफा आलाय, कृपया तो रिसीव्ह करा। त्यानंतर त्याने पेन नसल्याचे सांगत महिलेला पेन आणण्यास सांगितलं। महिला घरात पेन आणायला गेली असता आरोपीने फ्लॅटचा दरवाजा बंद केला आणि तिच्यावर जबरदस्ती केली। या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरू केलाय। महिलेच्या मोबाईलची तपासणी केली असता एक फोटो आणि एक महत्त्वाचा मेसेज आढळून आला असून त्याच्या आधारे तपासाची दिशा ठरवली जाते। कोंढवा पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी 10 पथके तैनात केली असून भारतीय न्याय संहिताच्या कलम 64 आणि 77 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही घटना कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे। भारतीय न्याय संहितेचे कलम 64, 77 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी आहे, काल सायंकाळी 7:30च्या सुमारास कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील एका सोसायटीमध्ये निर्भया राहत होत्या। 7:30च्या सुमारास एक डिलिव्हरी बॉय आपलं बँकेचं एनवलप आलेलं आहे असं निर्भयाला सांगितलं आणि मला याची पोच द्या असं त्यांच्याकडे म्हणाले। मी पेन विसरलेलो आहे। यावरून निर्भया फ्लॅटमध्ये पेन घेण्यासाठी गेले असता त्यानं फ्लॅटमध्ये प्रवेश केला आणि फ्लॅट बंद करून निर्भयावरती अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। त्या अनुषंगानं जवळपास 10 पथकं आरोपीच्या शोधावरती आहेत। घटनास्थळाचा पोलिसांनी सविस्तर पंचनामा केलेला असून घटनास्थळावरती आयकार बोलवण्यात आलेली होती, डॉग स्क्वॉड बोलवण्यात आलेलं होतं, त्याचबरोबर फोरेन्सिक एक्सपर्ट्स यांनाही बोलवण्यात आलेलं होतं। त्याचबरोबर सदर निर्भया राहत असलेल्या सोसायटीतील CCTV फुटेजेस, त्याचबरोबर त्या ठिकाणचा इतर तांत्रिक डाटासुद्धा पोलिसांनी हस्तगत केलेला आहे। निर्भया यांची वैद्यकीय तपासणीही सुरू आहे। याबाबत निश्चितच आम्ही लवकरच आरोपीला अटक करण्यामध्ये यशस्वी होऊ। त्या तरुणीवर अत्याचार केल्यानंतर त्यांनी काय मेसेज केला होता किंवा काय, त्याबद्दल काही अनेक माहिती समोर येते, त्याबद्दल काय? अत्याचाराच्या दरम्यान तरुणीचा फोटो काढल्याचं निर्भयाच्या मोबाईलमध्ये आढळून आलेलं आहे आणि त्याच ठिकाणी मेसेज लिहिलेला आहे की जर हे कोणाला लीक केलं तर मी हे फोटो व्हायरल करेल आणि मी पुन्हा येईल असं मेसेज आढळून आलेला आहे। या अनुषंगानं पोलिसांचा अधिक तपास चालू आहे की त्या सोसायटीतीलच कोणी ओळखीचे इसम आहेत किंवा त्यांना कोणी रेकी करून फॉलो वगैरे करत होतं का, याबाबत तपास चालू आहे। स्प्रे वगैरे मारला होता वगैरे असं काय माहिती समोर आहे का? निर्भयाशी आम्ही विचारपूस केली, त्या दरम्यान त्यांचं म्हणणं आहे की 7:30 नंतर मी बेशुद्ध होते, त्याबाबत मला कुठला स्प्रे किंवा कुठला आणखी काही वापर करून बेशुद्ध केलं असं त्यांचं म्हणणं आहे। त्या अनुषंगानं फोरेन्सिक एक्सपर्ट्सनी घटनास्थळी भेट दिलेली असून कोणत्या स्प्रेचा किंवा आणखी काही वापर करून त्यांना बेशुद्ध करण्यात आलं याबाबत विश्लेषणांती निश्चित माहिती समोर येईल। निर्भयाची आणि आरोपीची किती दिवसापासून ओळख आहे असं निष्पन्न झालंय का काय? याबाबत आमचा तपास चालू आहे। ते आपसात ओळखतात किंवा कसे, याबाबत तपासांती आपल्याला माहिती मिळू शकेल। पीडिता ही एकटी राहत होती का कुटुंबियांसोबत होती असं काय? निर्भया ह्या त्या फ्लॅटवरती त्यांच्या भावासोबत राहत होत्या। भाऊ पुणे शहरामध्ये शिक्षणासाठी आलेले आहेत, परंतु मागील काही दिवसापासून ते आपल्या मूळ गावी सुट्टीसाठी गेलेले आहेत आणि निर्भया ह्या फ्लॅटवरती काल एकट्याच होत्या। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।